केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीचे दिवस भरले आहेत का? केंद्रातलं सरकार अस्थिर झालं आहे का? ज्या देशातल्या करोडो तरुणांनी मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षेनं भारतीय जनता पार्टीला सत्तेवर बसवलं, त्या तरुणांच्या मनामध्ये आता कुठल्याही किमतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून खाली खेचायचंय का? मोदींना सत्तेवरून खाली पूर्णपणानं खेचायचंय का? भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारविषयी संपूर्ण देशातल्या संपूर्ण राज्यामध्ये, अगदी गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण झाला आहे का? असे अनेक प्रश्न आज निर्माण झालेत आणि या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. मी सांगत होतो, प्रस्तावना करत होतो की मोदी सरकारचे दिवस भरलेत का? तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न आहे की मोदी सरकारचे दिवस भरले आहेत का? कारण मोदी सरकार विषयी संपूर्ण देशामध्ये असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे. भले भारतीय जनता पार्टीचे खासदार, त्यांचे समर्थक अगदी मोदीजींचा डंका वाजतोय देशामध्ये, जगामध्ये आमचा नेता मोठा आहे असं म्हणत असले तरी सुद्धा खरी परिस्थिती पूर्णपणाने वेगळी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत प्रचंड मोठा असंतोष निर्माण झालाय. रोज एक वेगवेगळ्या बातम्या बाहेर पडतायत. अधिकृत माहिती हातात आली नाही, अन्यथा जंतर मंतरवरच्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीच्याच काही महत्वाच्या नेत्यांनी आणि संघाने मदत केली आहे, अशा प्रकारची सुद्धा चर्चा आता दबक्या आवाजामध्ये पूर्णपणाने सुरू झालेली आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळलं, तरुणांवर लाठीचार्ज ज्या पद्धतीचा केला, बॅलेट गनचा वापर केला, महिलांवर अतिशय असभ्य प्रकारामध्ये महिलांच्यावर मारहाण केली, त्यामुळं देशातल्या संपूर्ण जनतेचं आता मोदी सरकारवरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. आणि गंमत बघा, गंमत, जगामध्ये कुठेही असं घडलं नसेल, असं एक काय म्हणू आपण त्याला, एक ऐतिहासिक गोष्ट भारतामध्ये घडलेली आहे. ज्या सरकारनं लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य या पेपरफुटीच्या माध्यमातून नष्ट केलं, ज्या सरकारनं जंतर मंतरवर न्याय आणि हक्कासाठी आलेल्या तरुण आणि तरुणीवर लाठीचार्ज केला, शोधूर सोडला, बॅलेट गनचा वापर केला, ज्या सरकारने आंदोलकांना चिरडण्याचा पूर्णपणाने प्रयत्न केला, आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. खरं म्हणजे या सरकारने आंदोलन थांबल्यानंतर काय करायला पाहिजे? देशातल्या जनतेला जर पंतप्रधानांना संबोधित करायचं असेल, देशातल्या जनतेला उद्देशून बोलायचं असेल, तर त्या लेकरांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या तरुणांना धीर देणे, झाली चूक सरकारची, आपण या पुढच्या काळामध्ये ती दुरुस्त करू आणि तरुणांचे सर्व प्रश्न, परीक्षा पद्धती जे म्हणून या देशातल्या युवकांचे प्रश्न आहेत तर चांगल्या पद्धतीने आपण सोडू, अशा पद्धतीचं भाष्य करण्याऐवजी या देशाचे पंतप्रधान मी या तरुणांना माफ केलं म्हणतात. कमाल आहे ना. भरकटलेली पिढी आहे म्हणतात. कमाल आहे ना. या देशातल्या मुली शिव्या घालतात. हे भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे म्हणतात. कमाल आहे ना. आणि हेच मोदीजी सत्तेवर असताना, गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोनियाजी गांधी यांना जर्सी गाय म्हणत होते हो. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. आता सगळ्या सोशल मीडियावर मोदीजींचे व्हिडिओ फिरतायत. किंवा सुनंदा पुष्कर यांच्या संबंधामध्ये 50 करोड की गर्लफ्रेंड हेही या भारतीय जनता पार्टीने वाटलेलं आहे. राहुल गांधीला हायब्रिड बच्चा, अशा पद्धतीचं विधानही भारतीय जनता पार्टीने किती विधानं केली आहेत. काय काय भारतीय जनता पार्टी बोलत नाहीये. भारतीय जनता पार्टीने शिव्यांचा कारखाना काढला हो, कारखाना.
अख्खा कारखाना, करोडो लोकांना त्यांनी रोजगार दिलाय. विरोधी पक्षाला शिवाय द्यायच्या, राहुल गांधीला पप्पू म्हणायचं, देशातल्या सगळ्यांना नालायक म्हणायचं, कोणी सत्तेच्या विरोधात बोललं तर त्याला राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणायचं. आणि फक्त मोदीजी, फक्त शहा साहेब आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे श्लोक हे कसे अगदी धुतल्या तांदळासारखे असं म्हणायचं. यासाठी IT सेल नावाचा कारखाना भारतीय जनता पार्टीने काढला. आंदोलनामध्ये जर एखाद्या तरुणीने, एखाद्या तरुणाने चिडून जाऊन मोदीजींना शिवी दिली असेल, त्यांच्या स्वर्गीय आईचा उल्लेख केला असेल, तर त्याचं एवढं दुःख मोदीजींना व्हावं. खरं म्हणजे शिव्याचं समर्थन आम्हीही करत नाही, ते कोणीच करू नये. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पदाची गरिमा ठेवली पाहिजे. देशातल्या नागरिकांनी पंतप्रधान पदाची गरिमा ठेवली पाहिजे. आणि पंतप्रधानांनी सुद्धा आपली भाषा, आपली जीभ, आपली विधानं, आपली वाक्य, आपल्या पक्षाच्या लोकांची विधानं आणि वाक्य यावर निर्बंध घातले पाहिजे. ते बाजूलाच राहिलं. खर तर मोदीजींनी आता मोदीजींचा या मीडियावरचा विश्वास उडालाय असं कळतंय. मी परवाच एक व्हिडिओ केला होता. आता कुणी टीव्ही बघत नाही, टीव्हीचा TRP खूप डाऊन झालेला आहे. लोक आता टीव्ही मध्ये गुंतवलेले शेअर सुद्धा काढून घेत आहेत. ही वस्तुस्थिती आहे पूर्णपणाने. 3.5 तासाचा वॉच टाइम आता 1.5 तासावर आलेला आहे. म्हणजे सरासरी लोक 1.5 तास टीव्ही बघतात. बघा, पूर्वी 3.5 तास बघत होते, आता ते 1.5 तासावर आले. त्यामुळे आता मोदीजी भल्या पहाटे उठून इंस्टाग्रामवर रील करायला लागले, स्वतः कॅमेरा हातात धरून. आणि मी देशातल्या जनतेला माफ केलं. अरे वा, पाप तुम्ही केलं आणि पुन्हा तुम्हीच जनतेला माफ करताय, तरुणांना माफ करताय. कमाल आहे ना तुमची. काय कुठून शिकले हे सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक, नेते? काय कळत नाही हो. गुन्हा केला त्यांनी माफी मागायची, हा इतिहास आहे. आम्ही हे शिकलो, आम्ही हे ऐकत आलो. गुन्हेगारच माफ करतात. कसली उलटी गंगा व्हायला लागली आहे देशामध्ये. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या पायाखालची वाळू आता घसरत चाललेली आहे. सरकारचे दिवस भरलेत. कितीही आक्रस्ताळेपणा केला तर देशातली जनता, खास करून देशातला तरुण आणि देशातला युवक आता जागा झालाय. आपण बघा, आपल्यापैकी बरीच मंडळी सोशल मीडियामध्ये खूप मास्टर आहेत. जरा एक सर्वे करा, तुमच्या फेसबुकला करा. तुमचे 5,000 एवढे जरी तुमच्याकडं तुमचे फॉलोवर असले तर एक सर्वे करा. बघा मोदीजींबद्दल लोक काय बोलतायत आणि त्यांच्या लोकप्रियतेचं जे पर्सेंटेज आहे ते किती खाली आले बघा. आणि मोदीजींनी स्वतः किंवा भारतीय जनता पार्टीने स्वतः आपल्या हाताने ज्या लोकांना बाजूला ठेवलं पप्पू म्हणून, तो आज राहुल गांधी देशाचा हिरो झालाय. हिरो. लोक राहुल गांधीकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहत आहेत. लोक राहुल गांधीकडे भारताचा भावी पंतप्रधान म्हणून पाहत आहेत. आणि हे आता घडणार आहे. कुठल्याही किमतीमध्ये आता भारतीय जनता पार्टीवर या देशातली जनता विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणाने विश्वासघात झालेला आहे. मी जे बोलतो हे तुम्हालाही पटतंय. भले तुम्ही भारतीय जनता पार्टीचे मतदार असाल, समर्थक असाल, पण परिस्थिती अशी झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे जे जुने लोक आहेत, ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत, तेही आता बोलू लागले. भारतीय जनता पार्टी भरकटली आहे, त्यांची विचारधारा भरकटली आहे. मूळ भारतीय जनता पार्टी उरलेली नाहीये. मूळ भारतीय जनता पार्टीचा विचार उरलेला नाहीये. मोदी आणि शहा या दोघांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला कोळून पिलं आहे आणि स्वतःची नवी हुकुमशाही प्रवृत्तीची विचारधारा भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा माती मारलेली आहे. मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे, पूर्णपणाने खरी आहे. परंतु आता देश या सगळ्या गोष्टीपासून सावध झालाय.
आता देश उद्या जेव्हा जेव्हा केव्हा उद्या भारत निवडणुकीला सामोरं जाईल तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या या लोकांचं काय करायचं त्याचा निर्णय देश पूर्णपणे आता घेतोय. अतिशय विरोधातलं वातावरण मोदीजींनी तयार केलं आणि मोदीजींचे सल्लागार काय कमाल आहे. कोण असतील? एक सामान्य माणसाला कळेल हो आपण गुन्हा केलाय माफी मागितली पाहिजे. मी चूक केली तर 10 माफी मागेन. हा धर्म आहे आपला. चूक करणाऱ्याने माफी मागितली पाहिजे. पण चुका मीच करतोय. मी माझ्या प्रेक्षकांच्या संदर्भामध्ये एखादं चुकीचं विधान करतो आणि पुन्हा मी भल्या पाटे उठून रील करतो की माझ्या सर्व प्रेक्षकांना मी माफ केले. अरे कसली गंगा उलटी वाहते ही. आपण कुठे आहोत? परत ग्रहावर तर आपण गेलो नाही ना. आपण पृथ्वीवरच आहोत ना सध्या. आपण हे काय पाहतोय, काय ऐकतोय? या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे काय मित्रांनो, की आता भारतीय जनता पार्टीचे दिवस भरलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत मोठा संघर्ष सुरू झालेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या 50% पेक्षा अधिक लोकांना वाटतं आता मोदीजींना या पदावरून हटवलं पाहिजे. ते बोलत नाहीये. पूर्णपणाने त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट आहे आणि थोड्या दिवसामध्ये या गोष्टीचा मोठा स्फोट होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. मला एक सामान्यपणे असं वाटतं की आपल्या देशातल्या तरुणांनी तरुणींनी जीने न्यायासाठी हक्कासाठी त्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं असेल तर त्यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार व्हायला नकोच होता. ठीक आहे झाला, त्याची चौकशी होईल. गुन्हेगार कोण असतील तर ते अधिकारी वगैरे पोलीस मंडळी याची चौकशी होईल, शिक्षा होईल, पनिशमेंट होईल. पण किमान देशाच्या पंतप्रधानाने देशाच्या समोर येऊन माफी मागायची असते हो. स्वतः माफ करा मी सोनिया गांधीला जरशी गाय म्हटलं हे बोलायचं असतंय. ते सोडून दिलं आपण. माफ करा मी शशी थरूरच्या पत्नीला सुनंदा पुष्करला 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणलं. माफ करा माझ्या पक्षाचे कार्यकर्ते सोनिया गांधींना बारबाला म्हणाले हे सांगायचं असतं. माफ करा मी राहुल गांधीला हायब्रिड बछडा म्हटलो हे बोलायचं असतं. माफ करा माझ्या पोलिसांनी तरुणाने तरुणीवर लाठीचार्ज केला हे बोलायचं असतं. हे सोडलं सगळं आणि मी सगळ्यांना माफ करतो यानेच माफ केलं उलट. मित्रांनो, तुम्ही या देशाचे सजग नागरिक आहात. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.